बीड दौऱ्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी। तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करतो, नाहीतर मी जातो। कुणाला पालकमंत्रीपद घ्यायचं त्यांनी घ्या, दादांचं वक्तव्य। आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची होणार बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राहुल गांधींची भेट घेणार। उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उपस्थिती लावणार। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात मोठ्या भेटीगाठी। शिंदेंनी अमित शहा आणि पंतप्रधान मोदींची घेतली भेट। वाचाळ मंत्र्यांवर बैठकीत चर्चा, वाचाळांना चाप लावणार। महायुतीतील नेत्यांना आता महायुतीतील पक्षामध्ये प्रवेश नाही। महायुतीत तणाव निर्माण होऊ नये म्हणून निर्णय। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आता एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देणार नाही। महादेवी हत्ती नांदणी मठाला परत मिळणार। महादेवीच्या घर वापसीसाठी वनताराची सहकार्याची भूमिका। अनंत अंबानी, वनताराचे आम्हाला सहकार्य, मठाच्या महास्वामींचे उद्गार। कबूतरखान्याप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी। कालच्या राड्यानंतर आज जैन बांधवांची दादरमध्ये सभा होणार। दोन्ही घडामोडींकडे लक्ष। मॉर्निंग वॉक करणाऱ्या 6 मुलांना ट्रकनं चिरडलं। गडचिरोलीच्या काटलीमधील घटना, चौघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर। अपघातानंतर गावकऱ्यांचा चक्काजाम, ट्रक चालक मात्र फरार। पुणे पालिका आयुक्तांच्या कार्यालयात मनसेचा पुन्हा राडा। गुंड म्हटल्यामुळे मनसैनिक आक्रमक, तर राड्याच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांचा आज संप। राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना फोन। पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन। पुण्यात मनसे नव्या नियुक्त्या होण्याची शक्यता। राज ठाकरेंकडून 3 केंद्रीय कमिट्यांची स्थापना। परभणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। बाबाजानी दुर्राणी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा मुहूर्त चुकला। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं गोव्यात आज महाअधिवेशन। मुख्यमंत्री फडणवीसांसह राज्यातील ओबीसी नेते महाअधिवेशनाला उपस्थित राहणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला महत्त्व। भारत आणि अमेरिकेत व्यापार युद्ध पेटलं। आणखी 25% आयात कर लादत ट्रम्प यांची मनमानी। भारतावरील प्रतिपूर्ती शुल्क आता 50%। संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता। बिहार मतदार याद्या तसंच ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफवरून गदारोळ होण्याची शक्यता।